नमस्ते. दादी हेल्दी किचनमध्ये मी तुमच्याकरता घेऊन आलेले एक उपासाची डिश. हे अगोदर 2 बटाटे आपण कुकरला लावून घेऊ. हे आपण बटाटे उकळले होते ते आपण आता साल काढून किसून घेतलेले. 2.5 चमचे भगरचं पीठ, 1 चमचा खोबऱ्याचं कीस, अर्धा चमचा लिंबाचा रस, मिरची आल्याची पेस्ट आपल्या आवडीनुसार, काजू 1 टेबलस्पून. आता आपण ह्याच्यात चीज किसून टाकू 2 वड्या. अर्धा चमचा मीठ, खात असाल तर थोडीशी. आपण चांगलं मिक्स करून घेऊया. 2 मिनिटं तेल लागू. थोडंसं तेल, थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे. ह्याच्यावर आता दुसरा कागद ठेवून घ्यायचा आहे. हे आता थोडंसं आपण फ्रीजमध्ये 5-10 मिनटं ठेवून घेऊ. 2 टेबलस्पून खोबरं ओलं, कोथिंबीर, मिरची, साखर, मीठ, 2 चमचे दही आणि मिक्सरमध्ये काढून घेऊ. ही आपली चटणी तयार झालेली आहे. आपली शेंगदाणा खोबरा चटणी तयार झालेली आहे. ती आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. थोडं पाणी टाकून घेऊ आणि 2 चमचे भगरचं पीठ आहे, मीठ, थोडीशी मिरी, चिली फ्लेक्स. याच्यात आता थोडंसं पाणी टाकून आपण ही पेस्ट तयार करून घेऊ. हे आपण फ्रीजमध्ये ठेवलं होतं, हे आता बाहेर काढून घेऊ. स्टिक करून लांब लांब आपण अशा तेल तापलेलं आहे. ती जे आपण भगरचं केलेलं आहे त्याच्यामध्ये बुचकळून तेलात सोडायचं. या अशा प्रकारे आपण सर्व तळून घेऊ. अशा प्रकारे गोल्डनपर्यंत तळायचं आहे. त्या आत टाकल्यावर एकमेकाला चिकटतात तर त्या मोकळ्या करून द्यायच्या. हा आपला उपासाचा पदार्थ तयार झालेला आहे. नेहमी आपल्याला खिचडी भगर खाऊन कंटाळा येतो, तर हे काहीतरी आपलं दुपारी उपासाच्या दिवशी आपल्याला खायला कामाला येईल. हे करून पहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, नक्की करून पहा.